ती आज पूजा होती. हा, काल आषाढी एकादशी आपला काल गुरुपौर्णिमा झाली. हा. तर त्या उद्या गुरुवार असल्यामुळे त्या गुरुपौर्णिमेची पूजा असल्यामुळे आज पूजा करताय. उद्या पण होती, काल पण होते ना आज पण. मंदिराची काय स्टोरी आहे? मंदिर हे 100 वर्ष जुनं आहे आमचं. बरं. विजयम्मा माता प्रसन्न. आता ही आम्ही 5वी पिढी आहे. कशी पिढी? 5वी पिढी. बरं, मग हे तयार कोणी केलं होतं? तयार हे आमचे जुने जे आमचे वंशज. वंशज आहे त्यांच्या. बरं, त्याचं नाव वगैरे काय? त्यांचं लक्ष्मीबाई वरके. बरं, हा, त्यांनी तयार केलं. त्यांनी त्यांचे तयार झाले. मग त्याच्यानंतर आई, हा. मग बहीण, आता आम्ही आत्या, बरं, बरं. असं आमचं म्हणजे तेव्हापासून परंपरा चालली. तेव्हापासून परंपरा चालू आहे. आजोबाच्या वडिलांच्या पासून चालू. म्हणजे पंजोबापासून त्यावेळेस 5वी काही चमत्कार वगैरे काय एखादा अनुभव वगैरे? काय आता बरेचसे म्हणजे यांना अनुभव आलेले, नवस झालेले आहे, त्यांनी नवस पूर्ण केलेले आहे. बरं. हा, ज्यांचे नवस पूर्ण होतात ते मग त्या हिशोबाने पूजा करतात. आता इथं जत्रा वगैरे भरते का? जत्रा वगैरे म्हणजे आषाढात पूजा वगैरे करतात. अख्खा आषाढ महिना आणि नवरात्रमध्ये 9 दिवस, चैत्र दोन्ही नवरात्र. हा, आज का भंडार आहे का मग? आज हे पूजा गुरुपौर्णिमेची. मंदिराची स्टोरी आता आमचं जुनं मंदिर आहे. आमच्या घरची परंपरा आहे. आजोबा पंजोबापासून आमचं मंदिर आहे. तिथं जे काही नवस वगैरे करतात लोक नवस वगैरे पूर्ण होतो. आणि त्यांच्या जोगात ते आपल्याकडे श्रद्धेने पूजा अर्चना करतात. आता आम्ही पण दरवर्षी आमच्या हिशोबाने दरवर्षी पूजा करतो. काय नाव तुमचं? आमचं विक्की. मंदिराची स्टोरी आता आमचं जुनं मंदिर आहे. आमच्या घरची परंपरा आहे. आजोबा पंजोबापासून आमचं मंदिर आहे. तिथं जे काही नवस वगैरे करतात लोक नवस वगैरे पूर्ण होतो. आणि त्यांच्या हिशोबाने ते आपल्याकडे श्रद्धेने पूजा अर्चना करतात. आता आम्ही पण दरवर्षी आमच्या हिशोबाने दरवर्षी पूजा करतो. काय नाव तुमचं? आमचं विक्की.